लिंबू, हिरवी मिरची आणि लसूण याचं आज मी लोणचं बनवणार आहे. त्यासाठी लिंबू स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे. त्यातील बिया आपण त्या काढून घेऊया. त्यानंतर आवडीप्रमाणे मिरची बारीक चिरून घेतली. थोडा लसूण तोही आपण बारीक चिरून घेऊया. आता एक पॅन गरम झाला, त्यात मी लिंबाच्या चिरलेला कापा टाकते आणि त्या चांगल्या परतून घेते. चांगल्या त्या परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत. परतून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. मुद्दामून मी कमी रसाचेच लिंब घेतलेले आहे. 3 लवंगा, थोडीशी दालचिनी आणि 1-1.5 तेजपत्ता. आता हे आपण टाकून चांगलं परतून घेऊया. परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चिरलेला लसूण हेही आपण चांगलं परतून घेणार आहे. गॅस मीडियम आचेवर ठेवून आपण हे परतत आहे. परतून झाल्यानंतर मीठ, चवीपेक्षा थोडं जास्तच मीठ वापरायचं आहे. आता हे मस्तपैकी परतून घेऊया. परतून झाल्यानंतर त्यात 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे आणि आता आपण तोही त्यात टाकून चांगलं मिक्स करून घेऊया. खाली लागणार नाही याची आपण काळजी घेऊया. मस्तपैकी मिक्स होत आहे. तुम्ही पाहू शकता गूळ मस्त पूर्ण वितळला आहे आणि लिंबही शिजले आहे. लोणचं तयार होत आहे. सर्वात शेवट थोडीशी धनेपूड, ही ऑप्शनल आहे. आता मस्तपैकी हे परतून घेते आणि गॅस बंद करते. आता आपण हे गार करायला ठेवूया. गार झाल्यानंतर आपण हे एका डब्यात भरून ठेवू शकतो. तुम्ही हे लोणचं एकदा तरी करून पहा. धन्यवाद.